नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात दिवसभरातल्या जिल्ह्याभरातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमधल्या 36 जिल्ह्यातल्या 50 बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेऊयात। सोलापुरात राम सातपुतेंच्या प्रचाराला सुरुवात। राम सातपुतेंकडून सोलापुरात बाईक रॅलीत कार्यकर्त्यांचा मोठ्या संख्येने सहभाग। माकपचे माजी आमदार नरसय्या आडम यांची काँग्रेसकडे शहर मध्य विधानसभेची जागेची मागणी। लोकसभेला प्रणिती शिंदे यांचा प्रचार करून मात्र शहर मध्य मतदारसंघ आम्हाला द्या, आडम यांची मागणी। नांदेडमध्ये देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतर खदगावकर आणि चिखलीकरांचे मनोमिलन। प्रतापराव पाटील चिखलीकरांनी घेतली भास्करराव पाटील खदगावकरांची भेट। सोलापूर जिल्ह्यातील शिवा संघटना आणि सेवा जनशक्ती आक्रमक। महायुतीने माढा आणि सोलापूरचे लोकसभेचे उमेदवार न विचारता दिल्याचा आरोप। बारामतीत सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीला शिंदे गटाचा विरोध। खडकवासलामधील पदाधिकाऱ्यांना विचारात घेत नसल्याने शिंदे गट नाराज। शिंदे गटाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचा मेसेज व्हायरल। मामांनी रोखठोक भूमिका घेतली तर पळताभुई थोडी होईल। दत्ता भरणेंच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर सुप्रिया सुळेंना डिवचलेला आहे। तांत्रिक मुद्दे दुरुस्त करून धनगर आरक्षणाचा विषय मार्गी लावू। गोपीचंद पडळकरांचं वक्तव्य। धनगर समाजाला निवडणुकीच्या अनुषंगाने वेगळी भूमिका घेऊ नये, पडळकरांचं आवाहन। रत्नागिरीतील खेडमध्ये बॅनरबाजीवरून राजकीय शिमगा। सदानंद कदमांकडून रामदास कदम यांच्या विरोधात प्रशासनाकडे लेखी तक्रार। आचारसंहिता सुरू असताना घरावर राजकीय बॅनर लावल्याची तक्रार। परभणी लोकसभेसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडून राजन क्षीरसागर यांची उमेदवारी जाहीर। पदाधिकारी निवडणुकीच्या कामाला लागलेत। प्रकाश शेंडेंचा ओबीसी बहुजन आघाडी पक्ष मराठवाड्यात लोकसभेच्या रिंगणात। मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांमध्ये ओबीसी बहुजन आघाडी लोकसभा लढवणार। लोकसभेसंदर्भात चाळीसगावमध्ये भाजपची महत्त्वपूर्ण बैठक। भाजप आमदार मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक। मोठ्या मताधिक्याने स्मिता वाघ यांना निवडून आणण्याचं आवाहन। तर धुलीवंदनाच्या निमित्तानं बच्चू कडूंचा जनतेच्या मुद्द्यावरून प्रहार। बच्चू कडू यांनी भिंतीवर विविध प्रश्न लिहित लक्ष वेधलंय। करळपूर्णा यातल्या घरावर भिंतीवर त्यांनी हे प्रश्न लिहिलेले आहेत। महादेव जानकरांची परभणीतून जागा निश्चित झाल्याच्या चर्चेनंतर रासपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साह। महायुतीकडून परभणीची जागा रासपला सोडण्याच्या चर्चा। जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये रोहिणी खडसेंनी लुटलाय पारंपरिक पद्धतीत आदिवासी बांधवांसोबत धुलीवंदनाचा आनंद। आदिवासी बांधवांसोबत नृत्य करत सातपुडा पर्वतरांगेच्या पायथ्याशी असलेल्या या गावात साजरा केलाय सण। अमरावतीमध्ये मेळघाटात नवनीत राणांचा आदिवासी महिलांसोबत नृत्य। होळीच्या निमित्तानं लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची देखील सुरुवात। जालन्यात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंनी कुटुंबासोबत साजरा केलाय धुलीवंदन। तर भोकरदन येथील राहत्या घरी पत्नी आणि नातवांना रंग लावत लुटला आनंद। बीडच्या परळी धनंजय मुंडेंच्या कार्यालयात होळी साजरी। बंजारा समाजातील महिलांनी होळी आणि लेंगी महोत्सव केला साजरा। छत्रपती संभाजीनगरमध्ये पालकमंत्री संदीपान भुमरेंनी होळीचा आनंद लुटलाय। नातवंड आणि कार्यकर्त्यांसोबत भुमरेंची होळी। जळगावच्या जामनेरमध्ये ग्रामविकास मंत्री गिरीश महाजनांची कार्यकर्त्यांसोबत होळी साजरी। नैसर्गिक रंग वापरून होळी साजरी करा असं महाजनांनी आवाहन केलेलं आहे। नंदुरबारमध्ये खासदार हिना गावित यांनी महिलांसोबत साजरी केली धुळवड। रंगोत्सव महिलांचा मोठ्या संख्येने सहभाग। रत्नागिरीत आमदार राजन साळवींनी भैरी होळी उत्सव वाजवलाय ढोल। मुलगा अथर्व साळवीनं लुटलाय धुलीवंदनाचा आनंद। नागपुरातील काँग्रेस उमेदवार विकास ठाकरेंची बच्चे कंपनीसोबत धुळवड। लोकसभेच्या उमेदवारांकडून रंगपंचमी साजरी। मिरजमध्ये भाजप अल्पसंख्याक कमिटीच्या वतीनं इफ्तार पार्टीचं आयोजन। इफ्तार पार्टीला भाजपमधील अनेक नेत्यांची हजेरी। जळगाव शहरात पोलीस अधीक्षकांसह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची होळी साजरी। ढोल ताशाच्या तालावर पोलिसांनी धरलाय ठेका। नांदेडमध्ये बंदोबस्तावर असलेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर पुष्पवृष्टी करत धुलीवंदन साजरा। यादव युवक संघटनेच्या वतीनं पोलिसांवर पुष्पवृष्टी। केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी सपत्नीक तुळजाभवानी मातेचं दर्शन घेतलं। एनडीएचे प्रत्येक उमेदवार जिंकून आणण्यासाठी प्रयत्न करणार, राणेंचं हे वक्तव्य। सोलापूरचे शिवसेना जिल्हाप्रमुख मनीष काळजेंवर गुन्हा दाखल। हॉटेल मॅनेजर आणि कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा आरोप। कराडच्या सैदापूर येथील प्राचीन पावकेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार होणार। रस्ते विकास महामंडळामार्फत 10 कोटींचा निधी उपलब्ध। बुलढाणा जिल्ह्यात सीताफळ उत्पादक शेतकऱ्यांसाठी नवीन तंत्रज्ञानाचं प्रात्यक्षिक। सीताफळाचं भरघोस उत्पादन ते झाडांची कटिंगपर्यंतचं शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक।
पुण्यातील भोरमध्ये पाण्याच्या शोधात विहिरीत पडलेल्या भिकराला जीवदान देण्यात आलंय। पुण्याच्या भोर तालुक्यातील नायगाव हद्दीतली ही घटना आहे। बुलढाणा जिल्ह्यातील जाम गावात कोरड्या विहिरीत पडलेल्या 2 हरणांची सुटका, गावातील तरुणांकडून रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आलं। साताऱ्यातील मेगा फूड पार्क परिसरात ब्लॅक पॅन्थर आणि 2 बिबट्यांची पिल्लं आढळलीत। वन विभागानं मोठ्या शिताफीनं तिन्ही बछड्यांना पकडून नैसर्गिक अधिवासात सोडलंय। भुसावळ रेल्वे विभागाच्या वतीनं 890 फुकट्या प्रवाशांवर कारवाई करण्यात आली। विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून 5 लाखांचा दंड वसूल करण्यात आला। अहमदनगरमध्ये उंचखंडक येथील माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून जिल्हा परिषद शाळेचं रुपडं पालटलेलं आहे। जेजुरीच्या ग्रामदेवता जनाई देवीच्या परतीच्या पालखीचं जेजुरीत भव्य स्वागत। यावेळी नागरिकांकडून फटाक्यांची आतषबाजी। नांदेडमध्ये होळी सणानिमित्त महामूर्ख कवी संमेलनाचं आयोजन। कवी संमेलनामध्ये महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशातील कवींनी सहभाग नोंदवला। जळगावमध्ये हरभऱ्याच्या भावात मोठी घसरण, महिनाभरामध्ये 1,500 ते 2,000ची घसरण, शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे। अहमदनगरमध्ये 70व्या वरिष्ठ पुरुष राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे। कराडमधील मसूर विभागातील शेतकऱ्यांकडून तारळी धरणाच्या पाण्याचं पूजन करण्यात आलं। आरफळ कालव्यामध्ये पाणी सोडण्यात आल्यानंतर शेतकरी सुखावलाय। कांदा निर्यात बंदीमुळे कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात। विंचूरमध्ये 140 रुपयांची कांद्याच्या बाजारभावात घसरण। नाशिक जिल्ह्यातील तापमान 35 अंशांवर, मालेगावमध्ये आणि नांदगावात उष्माघाताची लाट येण्याची शक्यता, काळजी घेण्याचं आवाहन। पाण्याच्या शोधात विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला वन विभागाकडून जीवदान। पुण्याच्या भोरमधील बाजारवाडी गावच्या हद्दीतली ही घटना। बुलढाण्याच्या मलकापूर तालुक्यातील वाकोडी परिसरात बिबट्याचा धुमाकूळ, वन विभागाकडून पथकाकडून बिबट्या जेरबंद करण्यात आलाय। गोंदियात शासनाच्या मिळत नसलेल्या योजनांची नागरिकांकडून होळी, माझा गाव माझा बहिष्कार अशी घोषणा देत लोकसभेच्या निवडणूक मतदानावर नागरिकांनी आता बहिष्कार टाकलाय। इचलकरंजीत 4 घरफोड्या झाल्यानंतर पोलिसांकडून आरोपींना अटक, शिवाजीनगर पोलिसांकडून अट्टल चोरटे गजाआड। सांगलीच्या इरळी गावात मुंबई गुन्हे शाखेची छापेमारी, इरळी गावात एमडी ड्रग्ज बनवला जात असल्याचा आरोप। सोलापूरतील टेंभुर्णी शहरात भाजी विक्रेत्यांवर 4घांकडून कोयत्यानं हल्ला, भाजी विक्रेता राहुल पवार गंभीर जखमी।